नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या मराठी चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण परक पोलकं शिवणार आहोत. 4 वर्षाच्या मुलीचं. 3 ते 4 वर्षाच्या मुलीला येतं हे सहज. आता इथं 2 मीटर मी खणाचं कापड घेतलेलं आहे आणि 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आता हे 50 सेंटीमीटर अस्तर मी कट करून घेतले आपल्याला वरचं पोलकं शिवण्यासाठी. तर आता याची उंची घेऊयात आपण. साधारणतः मी 11 इंच उंची घेत आहे, म्हणजे 10 इंच उंची आपल्याला तयार ठेवायची आहे वरच्या पोलक्याची, म्हणजे ब्लाऊजची. आणि त्यानंतर आपल्याला इथं आता मार्किंग करायची आहे. जशी आपण ब्लाऊजला मार्किंग करतो सेम तशीच मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आता ही छोट्या मुलीचं असल्यामुळे मी 4.5 इंचावर शोल्डर घेत आहे आणि 4.5 इंचाचंच आर्महोल पण घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 24 इंचाची छाती घ्यायची. इथं थोडासा माझा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आहे, तर 24 इंचाची छाती आणि 22 इंचाची कंबर घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, मी हे कट करून घेतलेलं आहे पूर्ण. त्यानंतर आता मी या कापडावरती आता हे ठेवून जशास तसं कट करून घेते. आता हे खालचे जे काठ आहेत खणाचे, ते काठ मला समोरच्या भागाला घ्यायचेत, म्हणून मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे. आता दोन्ही भाग मागचे पुढचे मी कट करून घेतलेले आहेत. आणि हे आता आपल्याला ही बाही पण फुग्याची शिवायची, त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्राचं कापड घेतलं आहे. तर मी ते नंतर तुम्हाला दाखवते फुग्याची बाही कशी शिवायची. आता आपल्याला खालचं परकर शिवायचं आहे. तर परकरची उंची ठेवायची आहे मला 18 इंच तयार. तर मी हे 1 मीटरचं जे कापड होतं, 2 मीटर वेगवेगळे कापड होतं 1 मीटरचं, तर 1 मीटर मी पूर्ण आता परकरला घालणार आहे. तर इथं उंची घेतलेली आहे बघा, मी तयार उंची ठेवायची आहे आपल्याला 18. तर मी आता इथं 2 इंचाची वरची आपली पट्टी जाती म्हणून 16 इंचावर मी मार्किंग केली आणि 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 17 इंचावर मार्किंग झाली आपली ही. तर 2 इंच का मायनस केलं तर आपल्याला वरती जे कमरेला बेल्ट आपण लावतो, तर तो बेल्ट मला 2 इंचाचा ठेवायचा आहे, म्हणून मी 2 इंच यातून मायनस केलेला आहे. तर तिथं आता मी कटिंग केलेली आहे 16 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी जाते, म्हणून 17 इंचावर. तर हे पूर्ण आता जेवढा 1 मीटरचा कापड आहे तेवढा मी पूर्ण घेतलेला आहे आपल्याला प्लेट टाकण्यासाठी. तर हे 2 भाग झालेले आहेत आता हे आपल्याला परकरसाठी प्लेट टाकण्यासाठी तयार. त्यानंतर आता आपल्याला याला अस्तर पण लावायचे. तर हे बघा, हे अस्तर आहे. तर हे आता 3 ते 4 इंच आपल्याला उंची याची कमी करून घ्यायची, म्हणून मी अशा प्रकारे कट करून घेत आहे. तर इथं आता मी हे 1 मीटरचं आपल्याला पूर्ण अस्तर लावून घेणार आहे मी. 2 मीटर, 1 मीटर पूर्ण खणाचं कापड आणि 1 मीटर अस्तरसाठी आपल्याला परकरला. आणि त्यानंतर आता आपण पहिले काय करूयात, जे आपण पोलकं कट केलेलं होतं ते आपण पोलकं आता हे शिवून घेऊयात. बघा, अशा प्रकारे आता जी खालची काठ आहे ती आपल्याला शिवणात घ्यायची, म्हणून मी थोडं खाली घेतलेलं आहे आता हे शिवण्यासाठी. पहिले आपण काय करूयात, गळा तयार करून घेऊयात, म्हणजे इथं आपल्याला कापड लावण्याची गरज पडणार नाही. आता हे कट करून आपल्याला गळा सरळ करून घ्यायचा आहे. त्याला छोटे छोटे मी स्टिचेस लावून घेते, म्हणजे फोल्ड करायला सोपं जातं आपल्याला. आता हे उलट करून आता आपल्याला यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. खणाचं कापड सरळ ठेवलेलं होतं मी आणि त्यानंतर त्यावरती अस्तर ठेवून हा भाग तयार करून घेतलेला आहे. आता हे पूर्ण अस्तर जोडून घेते. आता हे भाग आपला तयार झाला आहे. आता या भागाला काय करायचं आहे आपल्याला, तर इथं आता आपण काय करूयात, डिझाईन टाकूयात. मागे हुक लावण्यापेक्षा आपण डिझाईन टाकून खालच्या साईडला 4 हुक लावून घेऊयात. तर आता इथं आपण एक अंदाजे आपण गळा कट करून आता इथं डिझाईन टाकून घ्यायची आहे. तर वरती मी 2 इंचावर आपण
गळा रुंदी घेतलेली होती, तर तेवढाच गळ्याला रुंदी देऊन आता हे भाग मी कट करून घेणार आहे। समोरचा गळा मी 3 इंचाचा घेतला होता आणि मागचा गळा मी 2 इंचावर घेतला होता आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण मागच्या गळ्याला डिझाईन टाकून तयार करून घेणार आहोत। कारण हा समोरचा भाग आपल्याला जेव्हा आपण मार्किंग केला तर थोडासा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नव्हता, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। आता याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आणि हा भाग तयार करून घ्यायचा। त्या अगोदर आपण दुसरा भाग पण तयार करून घेऊयात, म्हणजे हा उलट दिशेने तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखे होऊ नयेत म्हणून। आता या भागाला आपल्याला काय करायचे, या भागाला आपल्याला हुक लावायला आय हुक तयार करायचे आहेत। तर त्यामुळे आता इथे मी दुसरा एक कापड छोडंसं अस्तरचं जॉईंट करून घेणार आहे। ते बघा कशा प्रकारे जॉईंट करून घेते ते। आता हे भाग मी सरळ केला, तर याला जशाच तशा शिलाई मारून घेते। याला हुक लावायचे आहेत आपल्याला आणि तो दुसरा जो भाग आहे तो भाग आपण आय हुकसाठी तयार करणार आहोत। तर याला ही एक पट्टी तयार करून घेतली मी, त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं आणि 1 इंचाच्या अंतरावरती मी शिलाई मारून घेतल्या, कारण इथं आय हुक करायचे आहेत आपल्याला। आता हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं। आता आपल्याला जसे आपण ब्लाऊजला टक्स देतो तसे टक्स द्यायचे आहेत। या ब्लाऊजची तयार उंची आपल्याला 10 इंच करायची आणि 24 इंचाची छाती आहे आपली। आता ही आपण पाठीला पट्टी लावून घेऊयात। चला तर मग चॅनलला नवीन आले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आता ही दोन्ही साईडला मी पट्ट्या अशा प्रकारे जॉईंट करून घेतल्यात। आता आपण काय करूयात, याला एक छानसं फूल तयार करून घेऊयात। आता हे फूल आपल्याला ज्या पट्टीला आपण हुक लावणार आहोत त्या पट्टीला फूल तयार करायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे मी आयात आकृती उरलेला जे काठाचा कपडा होता खणाचा तो कट करून घेतलेला आहे आणि ते अशा प्रकारे फोल्ड करून शिवून घेतला आणि आता हे आपल्याला परत एकदा फोल्ड करून आतमध्ये शिलाई मारून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या आणि फूल तयार करून घ्यायचं आहे। आता या फुलाला आपल्याला खाली परत पट्ट्या जोडायच्या आहेत, तर त्याही आपण तयार करून घेऊयात। आता हे मी सरळ करून घेते आणि हे अशा प्रकारे फूल तयार करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला थोडासा भाग जास्त सोडायचा आहे, कारण इथं आपल्याला आय हुकचे घरं करायचे आहेत आणि हे दोन्हीच्या मधोमध यावं म्हणून मी थोडासा कपडा समोर सोडून दिलेला आहे बघा। तर हे फुलाला पण आपल्याला तसंच बरोबर मध्यभागी जोडून घ्यायचं आहे सुई धाग्याच्या सहाय्याने।
आणि आता हे फूल तयार झालेलं आहे। आता आपण शोल्डर जोडायला घेऊयात। इथं नॉड लावायचे ते नंतर लावून घेते मी। आता शोल्डर जोडण्याच्या पहिले आपण समोरच्या भागाला जी आपली कमरेची पट्टी आहे ती जोडायची राहिली होती ती जोडून घेते, म्हणजे हा भाग पण आपला कंप्लीट होऊन जाईल। आता हे शोल्डर जोडून घेऊयात। आता हे शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला बाही जोडायची, तर आपल्याला पहिले बाही तयार करून घ्यावी लागेल। आता या बाहीला मी उंची घेतलेली आहे 5 इंचाची आणि पूर्ण लांबी घेतलेली आहे आपल्याला प्लेट करण्यासाठी 18 इंचाची। आणि आता अशा प्रकारे अर्ध्या इंचाची आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत। बघा मी 4 ते 5 प्लेट टाकून घेतल्यात। आता सेम तशाच प्लेट आपल्याला दुसऱ्या साईडने पण टाकून घ्यायचे आहेत। आता दोन्ही बाह्या मी अशाच प्रकारे तयार करते। दोन्ही बाह्या अशाच प्रकारे आपण तयार करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे काठ आहे ते काठ आपल्याला जोडायचं आहे। ते काठ मी फक्त जी मध्यभागी जी डिझाइन आहे तेवढीच घेऊन मी अस्तरला जोडून घेतलेली आहे आणि ती पट्टी आपल्याला वरती जोडून घ्यायची आहे या प्लेट केलेल्या भागाला। तर हे वरती आपण जोडून घेऊयात, नंतर बाहीचा आकार देऊन घेता येतो। आता याला आपण एक दाबटीप टाकून घेऊयात। पोलक्याला ही बाई खूप छान दिसते, त्याला आपण अशा प्रकारे बाहीचा आकार देऊन घेऊयात। दुसराही भाग तशाच प्रकारे तयार करून घेऊयात आणि आता ही बाही आपल्याला जोडायला घ्यायची आहे। त्याला उलट करून एकदा मी जोडायला घेते परत। परत एकदा शिलाई मारून घ्यायची। अशा प्रकारे दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत। आता शेवटची आपली फिटिंग। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि फिटिंग करून घ्यायची। त्याला उलट करून आपण फिटिंग करून घेऊयात। बघा 12 इंच मी पूर्ण उंची घेतली, छाती घेतली आणि 22 इंच म्हणजे 11 इंचाची आपण पूर्ण कंबर घेतलेली आहे, कारण हा समोरचा भाग आहे। आता ही मार्किंग केली, त्या मार्किंगनुसार आता आपण ह्या फिटिंग करून घेऊयात आणि याला 3 ते 4 शिलाई मारून आता हे आपलं पोलक तयार झालेलं आहे। आता इथं नॉट लावून घ्यायचे आहेत हे, आणि हे अशा प्रकारे आपलं पोलक तयार झालंय। इथं खाली मला हुक लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता परकर शिवायला घेऊयात आपण।
आता पहिले काय करूयात, आपण जे खणाचं कापड आहे त्याला आपण प्लेट टाकून घेऊयात. तर ह्या प्लेट अशा प्रकारे टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा, या प्लेट एकसारख्या टाकून घेत आहे मी. तर हे एक भाग झालेला आहे. आता दुसरा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे परत. तर इथं पूर्ण कापड एकसारखं नव्हतं, वेगवेगळे 2 भाग होते 1-1 मीटरचे, म्हणून इथं जॉईंट पडलेला आहे. नाही तर एकसारखं कापड असलं असतं तर जॉईंट पडला नसता. एकसारखं कापड असेल तर तुम्ही पण जॉईंट टाकू नका. तर हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकांशी जोडून घ्यायचे आहेत. तर या भागाला पण आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे शिलाई पक्की होऊन जाईल. त्यानंतर आता अस्तरला प्लेट टाकून घेऊयात. तर अस्तरला पण जॉईंट आलेला आहे. आता इथं आपल्याला साध्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. जशा आपण पहिल्यांदा टाकल्या तशा नाही, आपल्या ह्या एकसारख्या साध्या प्लेट आहेत. कारण अस्तर खालच्या साईडला जातं, ते कशाही प्लेट टाकल्या तरी चालतात. त्यानंतर आता दोन्ही भाग एकमेकांशी जोडून घेऊयात आपण, म्हणजे नंतर आपल्याला कमरेला जे जॉईंट द्यायचं आहे, पट्टी लावायची आहे कमरेची, ती लावायला सोपं जातं. आता हे दोन्ही भाग जोडल्यानंतर तर आपल्याला इथे एक छोटीशी आपल्याला पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या परकरला थोडासा भाग आपल्याला शिलाईसाठी सोडून देतो आपण शिलाई करून. तर ते आपण पहिले दुमडून घेऊयात. नंतर आता ही पट्टी आहे, ही पट्टी पण एक साईड दुमडून घेऊयात. आता हे दुमडलेला भाग आहे, तो भाग उलट दिशेला ठेवून मी ह्या पोलक्याचा पण उलटा भाग जो उलट दिशेचा आहे तो अस्तरवरती तो जोडून घेते आणि नंतर सरळ करून मग ही पट्टी आपल्याला फोल्ड करून वरती जोडायची आहे. तर इथं फक्त खालच्या प्लेट आपल्या त्या शिलाईमध्ये नाही आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची. आता ही पट्टी एक्स्ट्राची आहे ती आपण कट करून फोल्ड करून घेऊयात. आणि त्यानंतर आता ही पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे. आता ही दुमडायची तर पहिले आपण थोडासा कपडा यामध्ये फोल्ड करून घेऊयात. म्हणजे दुमडायला सोपं जातं आपल्याला आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता इथं थोडासा तिरकस कपडा वाटतोय, तर मग छोटीशी प्लेट टाकून घ्यायची. आता ही शेवटची आपली एक फिटिंग राहिलेली आहे.
आता हे चारही भाग मी एका खाली एक धरलेले आहेत आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। तर अशा प्रकारे आपलं हे परकर आपला तयार झालेला आहे। म्हणजे आपलं परकर आणि पोलकं तयार झालेलं आहे। त्याला एक नॉट लावून आतमध्ये बांधण्यासाठी नॉट लावून तयार करून घ्यायची। आता हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत।